पर्यंतचा मार्ग केवळ पायाने चालायचा नसतो, तर तो श्रद्धेने पार करायचा असतो. प्रवास संपतो तेव्हा भक्त अक्कलकोटलाच पोहोचत नाही, तर त्याच्या स्वतःच्या नशिबापर्यंत पोहोचतो. हे काय चाललंय? दे. काकू हे काय केलं? अगं दृष्ट काढली तुझी. का? म्हणजे मी तर रोज तुमच्या समोरच असते ना, मग का काढलं? घ्या. या मुलीच्या पत्रिकेत राजयोग लिहिलं. काय? राजयोग आणि हिच्या पत्रिकेत? शक्यच नाही. ही कन्या फक्त भाग्यवान नाही, ही आजपर्यंत तिच्या नशिबापासून दूर ठेवली गेली. पण नियती फार काळ अन्याय सहन करत नाही. जे ज्यांचं आहे त्यांच्याकडे ते परत जातच. ज्या दिवशी ही कन्या अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल ठेवेल, त्या दिवसापासून तिच्या पत्रिकेतील राजयोग सुरू होईल. तिच्या नशिबातलं प्रचंड वैभव तिला प्राप्त होईल. गुरूंच्या चरणी पोचणं म्हणजे केवळ दर्शन नव्हे, ती एक नियतीचं बंद दार उघडण्याची वेळ असते. काही भाग्य झोपलेली असतात, गुरु त्यांना जाग करतात. विश्वास बसत नाहीये ना, तर तुमच्या विश्वासातल्या गुरुजींनी म्हणजे ज्यांनी हिची पत्रिका बनवली त्यांना ही परत नेऊन दाखवा आणि खात्री करून घ्या. त्या साधू बुवांचं बोलणं मला खोटं वाटलं होतं, म्हणून मी हट्टाने जाऊन त्या गुरुजींना पुन्हा पत्रिका दाखवली. मला वाटलं त्या साधू बुवांचं भाकीत हे खोटं ठरवते, पण झालं उलटच. कावेरी, तुझ्या पत्रिकेत खरंच राजयोग आहे. हे सत्य मी कितीही नाकारलं तरी बदलू शकत नाही, पण मी हे प्रत्यक्षात कधीच घडू देणार नाही. काकू अचानक इतक्या चांगल्या कशा वागताय? स्वामींचीच काहीतरी लीला असावी. श्री स्वामी समर्थ. गया, कपिलाताई, कुठे सगळे? कविराज, कविराज, स्वामी देवा, कुठे सगळे? म्हणजे सगळे सेवेकरी एकदम गेले कुठे? नाही म्हणजे असं कधी होत नाही ना, स्थानावर एकतरी सेवेकरी असतोच. मग आज काय झालं? काही विपरीत घडलंय का? घडलंय. घडलंय काय? भेसळ. भेसळ? कशात? भक्ती, असूयेची आणि स्वार्थाची. जेव्हा भक्तीत मीपणा येतो तेव्हा परमेश्वर निघून जातो. भक्ती शुद्ध असेल तर देव जवळ येतो, आणि भक्तीत जर का स्वार्थ मिसळला असेल तर कृपाही दूर जाते. पण कुणाच्या भक्तीत? कोण इतकं भरकटलंय स्वामी देवा? बघ, निर्मळ पाणी खरं प्रतिबिंब दाखवतं, निर्मळ मन भक्ती दाखवत. आज या पाण्यात भक्तीचं खरं रूप दिसणार आहे. गुरुपासून काही लपून राहत नाही.
मनातला विचारही त्यांच्या दृष्टीला स्पष्ट दिसतो. श्री स्वामी समर्थ. कुठे? हा, कुठे चाललात? काय झालं कपिलाताई? का अडवलं? स्वामींची काही विशेष आज्ञा आहे का? आज्ञा? हा, आज्ञा केली तर आपल्याला फळ काय मिळतं सांग बघू. हा, म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? काय म्हणायचं म्हणजे स्वामी स्थानावर आपण राब राब राबतो, हा, नामस्मरण करतो, पण ह्या सगळ्याचं फळ कोणाला मिळतं? कोणाला मिळतं सांग ना? फक्त सुंदरा मावशींना. आजचीच गोष्ट घ्या. आज स्वामींनी सांगितलं होतं नामस्मरण करायचं. मी केलं, गयाताईंनी केलं, कविराजांनी केलं, सुंदरा मावशींनीही केलं. पण काय झालं? विशेष दान सुंदरा मावशींच्या पदरात पडलं. तेही चांदीच्या वर्गातलं गुरुचरित्र मिळालं त्यांना. नामस्मरण तर मीही केलं होतं. मला काय मिळालं? काहीच नाही. अरे पण गयाताई आणि कविराज या दोघांनी केलं होतं, त्यांना सुद्धा काही मिळालं नाही. हो, कपिलाताई, स्वामी जे काही करतात त्यामागे काहीतरी हेतू असतो. नाही नाही नाही, मी स्वामींना दोष देतच नाहीये. स्वामी म्हणजे महासागर आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की स्वामी सुंदरा मावशींकडे झुकतं माप देतात. प्रत्येक वेळेस दान त्यांनाच देतात. आणि गुरु म्हटल्यानंतर हे असं चालतं का सांगा बघू? पटतंय तुम्हा दोघांना? हा, सुंदरा मावशी पण स्वामींची सेवा करतात आणि आपण पण सगळे स्वामींच्या सेवेकरीच आहोत. मला नाही वाटत स्वामी सेवेकरीमध्ये काही फरक करत असतील म्हणून. नाही नाही नाही, सेवेमध्ये फरक होतो. फरक होत नसता तर आज दान मला सुद्धा मिळालं असतं ना. फक्त सुंदरा मावशींनाच का मिळालं असतं याचा विचार केलायत का कधी? हा, किंवा तुम्हाला मिळालं असतं? नाही. तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला. नुसतं पटून उपयोग नाही ना, आपण त्या गोष्टीचा निषेध नोंदवला पाहिजे. हो, निषेध? कसला निषेध? निषेध म्हणजे आज स्थानावर कोणीही काही काम करणार नाही, स्वामी सेवा करणार नाही. स्वामींना पण कळलं पाहिजे फक्त सुंदरा मावशीच नाहीयेत, आपणही भक्त आहोत त्यांचे. काय झालं? मी बोलते ते पटतंय ना? पण हे योग्य नाहीये. कधी कधी अन्यायाविरुद्ध उभं राहावं लागतं. अन्याय सहन करायचा नाही. हीच ती योग्य वेळ. चला चला चला, अरे चला, या. स्वामी देवा, हे काय पाहिलं मी? अहो, कपिला त्यांच्या मनात केवढा मोठा संशय निर्माण झालाय आणि आता तर त्या निष्पाप सेवेकरांनाही भडकवतायत आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण झालाय. हे योग्य नाहीये स्वामी देवा. आजवर मी कधीच स्वतःला त्यांच्यापेक्षा मोठी समजली नाही आणि तुम्ही माझ्यावर विशेष कृपा करता असंही मला कधी वाटलं नाही. कारण तुमची कृपा सगळ्यांवरच सारखी असते. तुमच्यासाठी तुमचे सगळेच भक्त समान आहेत देवा. ना तुमच्या मनात भेदभाव आहे ना माझ्या मनात भेदभाव आहे. आणि तुम्ही कधीच कोणाला गृहीत धरलं नव्हतं. मग हा असा गैरसमज का निर्माण झालाय त्यांच्या मनात? म्हणूनच म्हटलं भेसळ झालीये, भक्तीत भेसळ झालीये. असूयेची, मत्सराची, स्वार्थाची आणि लबाडीची. दुधात एक थेंबर जरी विष पडलं तरी ते पिण्यायोग्य राहत नाही. तसंच भक्तीत असूया, मत्सर, अहंकार हे जर का मिसळलं तर भक्ती राहत नाही. पण मग देवा, यावर उपाय काय? कपिला त्यांची चूक कधी कळणार देवा? सत्य घाई करत नाही सुंदरे, ते योग्य वेळी स्वतःच समोर येतं. असूया माणसाला दुसऱ्याचा आनंद दिसू देत नाही.
आणि मत्सर स्वतःचं भाग्य हिरावून घेतो. दुसऱ्याची कृपा पाहून ज्यांचं मन जळतं त्यांच्या हातातून कृपाही निसटते. गुरुकृपा मोजायची नसते सुंदरे. दबाड आणि धूर्त माणसांना घेऊन इथे आम्हालाही चालवं लागतंय आणि तिकडे कावेरीलाही. तिच्यावर स्वार्थ आणि अन्यायाचं जाळं विणलं जातं आणि आम्ही त्याच्या विरुद्ध उभे राहणार आहोत. स्वामी देवा, तुमची लीला, तुमचा न्याय अगाध आहे. आम्हाला ना फक्त तुमच्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. काकू, अहो हे काय करताय? माझे कपडे बाहेर का काढताय? मगाशी माझी दृष्ट काढली आणि आणि आता गाठोडं बांधताय. मला घराबाहेर काढताय का? मी पाया पडते, मला घराबाहेर नका काढू. अगं, आता तू मोठी झालीस, लग्नाचं वय झालं तुझं. या वयात दृष्ट लवकर लागते बरं, म्हणून तुझी दृष्ट काढली. तू याच घरात राहतेस, तुला दृष्ट लागली तर या सगळ्या घरावर परिणाम होईल की नाही, म्हणून काढली दृष्ट. आणि हे गाठोडं कुठे जायचंय? अगं, तूच म्हणालीस ना तुला अक्कलकोटला जायचंय म्हणून. हो, स्वामींनीच बोलावलंय मला. हो, चल जाऊया. काय जाऊया म्हणजे? म्हणजे तुम्हीही येणार? हो, मी सुद्धा तुझ्या सोबत अक्कलकोटला येणार. तुम्हीही? पण असं अचानक असं का? अगं, मग एकट्या मुलीला इतक्या लांब कसं पाठवू? उद्या वाटेत काही झालं, कोणी त्रास दिला, कोणी पळवून नेलं तर? अगं, मग तुझ्याकडून जे ऋण फेडून घ्यायचंय ते कोण फेडणार? चल आवर लवकर, मी सुद्धा आवरते. नाहीतरी कित्येक वर्षात कुठे बाहेर गेले नाहीये मी. माझी भ्रमंती होईल त्या निमित्ताने. मज्जाच मज्जा. चल चल आटप. काकू, तुम्ही जी कारणं सांगताय ती खरं तर मला पटत नाही. त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. पण त्यांनी यायचं ठरवलं हेच किती मोठं आश्चर्य आणि माझ्यासाठी किती मोठा आनंद. म्हणजे या गुरुपौर्णिमेच्या पवित्र महिन्यात मला अक्कलकोटला पोहोचता येणार. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही काय लीला केली, काय जादू केली, मला काहीच कळलं नाही. मी तर सगळे मार्ग बंद झाले असंच समजत होते, पण तुम्ही क्षणात मार्ग मोकळा केला. श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी येते, मी तुमच्या अक्कलकोटला येते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ये, तुझीच वाट पाहतोय आम्ही. तुझ्या पावलांची चाहूल मला आधीच लागली होती. तुझा अक्कलकोट पर्यंतचा प्रवास हा केवळ पायी चालण्याचा प्रवास नव्हता, तर तुला घडवणार आहे, तुला समज देणार आहे, तुला शिकवणार आहे, तुझ्या श्रद्धेचा अर्थ समजावून सांगणार आहे आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. गुरुपर्यंतचा मार्ग केवळ पायाने चालायचा नसतो, तर तो श्रद्धेने पार करायचा असतो. प्रवास संपतो तेव्हा भक्त अक्कलकोटलाच पोहोचत नाही, तर त्याच्या स्वतःच्या नशिबापर्यंत पोहोचतो. स्वामी देवा, पूजेसाठी बेलपत्र आणले.
सदा, आपण इकडे आलोय, स्वामींना वाईट तर वाटणार नाही ना? दूध घ्या, घे सदा, घे दूध घे. आणि म्या घे दूध घे, गरम आहे, पिऊन घ्या. कपिलाताई, किती काळजी करतो तुम्ही सर्वांची. त्याचं काय आहे, स्वामी स्थानावर प्रत्येक गोष्ट मीच पाहते आपली. पण काही लोक असतात सुंदरा मावशींसारखी, ज्या स्वतःला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समजतात. आणि म्हणूनच आज आपण इथे जमलोय त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी. काय रे सदा, काही बोलायचंय का? नाही, काही नाही. नाही ना? मग दूध घे, मी आलेच हो तुमच्यासाठी भाकऱ्या थापून. हा हा. हे काय करताय देवा? म्हणजे एका पातेल्यात बेलपत्र आणि एका पातेल्यात तुळशी पत्र, याचा अर्थ काय? सुंदरे, अगं भक्त चुकीचे वागले म्हणून आम्ही त्यांची काळजी करणं सोडत नाही. मुलं रुसली, हट्ट केले म्हणून आई त्यांच्यावरची माया कमी करते का? नाही देवा, आई रागवते पण माया करायचं सोडत नाही. म्हणून तर गुरु हे आईसारखेच असतात. भक्त गुरुपासून दूर जाऊ शकतो, पण गुरु भक्ताला मनापासून दूर नाही करत. फक्त रुसतो म्हणून गुरु त्याच्यावर रागवत नाही, तर त्याच्यावरची कृपा आणखीन वाढवतो. म्हणजे देवा, तुम्ही कपिलाताई आणि सेवेकरांबद्दल बोलताय का? त्यांनी चूक केली तरीही तुम्ही त्यांच्यासाठी हे सगळं करताय? असूया, मत्सर, राग हे मनाचे ताप आहेत. आणि ताप आलेल्या माणसाला औषध द्यावंच लागतं. गुरुची कृपा ही पात्रतेवर नाही तर उद्धारावर चालते. ज्याला सर्वाधिक गरज असते त्याच्यापर्यंत गुरुकृपा आधी पोहोचते. पण स्वामी देवा, मला अजूनही ही 2 पातेली आणि ही 2 पानं याचा अर्थ कळत नाहीये. कळेल, योग्य वेळ आली की संकेत स्वतःच उलगडेल. आत्ता फक्त पाहत राहा आणि विश्वास ठेव. स्वामींची आतापर्यंत सकाळची पूजा झाली असेल आणि आता आरतीची तयारी सुरू झाली असेल. हनुम्या, जायचं का रे आरतीला? चल. अरे सदा, हरण्या, झालं का रे दूध पिऊन? काय रे, काय झालं? आज इतकी वर्ष स्वामींच्या सहवासात राहते, मलाही आता लोकांच्या मनातलं सगळं कळतं बरं. मला तुमचं दुःख कळतंय रे. माझंही तेच दुःख आहे. मीही स्वामी स्थानापासून फार लांब राहू शकत नाही. काय आहे, सदैव स्वामी सेवा केली आहे ना मी. पण काय आहे, अरे जर आपण निषेध नोंदवला नाही ना तर स्वामींना आपल्या मनातलं कळणार नाही. स्वामींना सगळं कळतं, आपण बोललो तरी आणि नाही बोललो तरी. कपिलाताई, स्वामींपासून काही लपले का? गुरुस्थान सोडून ह्या जागेत बसणं मला पटत नाहीये. मला पण वाटतंय काही चूक झाली असेल तर स्वामींसमोर माफी मागूया. नाही नाही नाही, मी काय म्हणते, आता माघार घ्यायची नाही. एकदा आपलं ठरलं ना निषेध करायचा म्हणजे ठरलं, निषेध करायचा. नाही नाही, मी जातो. मला ह्या जागेत बसवत नाहीये. स्वामींचे चरण सोडून मला कुठेच शांतता मिळत नाही. मी कोण आहे माहिती आहे ना? स्वामींची परमशिष्य आहे मी. त्यामुळे मी जे काही सांगेन ना त्यावरच स्वामी विश्वास ठेवतील. त्यामुळे शांत बसायचं आणि निषेध करायचा. घे. आलेच मी. ऐक आई, काय होते? काय झालं? काय रे, काय झालं? खाजवते. सुंदरे, जा गुलाब पाणी घेऊन ये आणि संपूर्ण स्थानावर शिंपड. बरं. हा, आणि दारावर फुलांचं तोरण लाव, रांगोळी काढ आणि हो,
चाफ्याची फुलं पण आण आणि प्रसादाला काहीतरी खास कर. देवा, एवढी विशेष तयारी? कुठला उत्सव आहे का? का कोणी विशेष येणार आहे? हो, येणार तर सगळेच आहेत. म्हणजे काही इच्छेने, काही नाही लाजाने. काही आनंदाने येतील, काही प्रश्न घेऊन येतील, पण येतील सगळेच. खरंय देवा, गुरुच्या दारी येणाऱ्या प्रत्येकाचं कारण वेगळं असतं, पण जाताना मिळणारी कृपा ही एकसारखीच असते. सुंदरे, गुरुच्या दारात कोणी योगायोगाने येत नाहीत. त्याची नियतीच त्याला इथे घेऊन येते. स्वामी देवा, तुमच्या बोलण्यात काहीतरी वेगळा संकेत आहे. आज काही अद्भुत घडणार आहे का? गुरुपौर्णिमेचा महिमा जेवढा भक्तांना कळतो त्याहून अधिक तो देवतांना कळतो. योग्य वेळ आली की अतिथी स्वतःच चालत येतात. जिथे गुरुतत्व जागृत असतं तिथे देवतांनाही येण्याचा मोह आवरत नाही. जशी आज्ञा स्वामी देवा. सगळी तयारी अगदी मनापासून करते. सुंदरे, तयारी फक्त स्थानाची करू नकोस, मनाची कर. कारण जे येणार आहेत त्यांचं स्वागत फक्त फुलांनी नाही तर भावनेने व्हायला हवं. स्वच्छ अंगण पाहून पाहुणे आनंदी होतात, पण स्वच्छ मन पाहून देवताही आनंदी होतात. जशी आज्ञा स्वामी देवा. अगं ए कावेरी, थांब की. थांबतेस की नाही माझ्यासाठी? हे घे. हा, काकू, ती पोटली द्या माझ्याकडे. उगाच तुम्हाला ओझं नको. नाही नाही, राहू दे माझ्याजवळच. का? असं काय आहे त्यात? दागिने आणि पैसे आहेत. दागिने आणि पैसे? अहो, ते कशाला आपल्या सोबत प्रवासात? अगं मग काय घरात ठेवू? इतके दिवस आता आपण बाहेर असणार आहोत. कोणी दरोडा घातला, चोरी केली म्हणजे आयुष्यभराची माझी कमाई जाईल एका क्षणात. काकू, आपण अक्कलकोटला जातोय. स्वामींच्या चरणी जातो. जाताना सगळं त्यांच्या हवाली करून जावं. आणि ज्यांच्यावर आपण स्वतःला सोपवतो ते आपल्या धनाचंही रक्षण करतात. तुझा असेल विश्वास, माझा नाहीये. माझं धन मी क्षणभरही माझ्या नजरेआड होऊ देणार नाहीये. संपूर्ण प्रवासात ही पोटली माझ्याच जवळ राहील. श्रद्धा सांगून येत नाही, ती अनुभवातूनच जन्माला येते. स्वामी एक दिवस यांचाही विश्वास जागा करतील. कावेरी, अगं कावेरी. अगं ए, काय झालं? का थांबलीस? काकू, मला कोणाचा तरी आवाज आला. कोणीतरी कावेरी असं म्हणून हाक मारली. इथे बास झाला असेल तुझा. चल. काय रे, काय झालं? मला खाज होते. हे अचानक काय झालं तुला? नाही, आता तर सगळं ठीक होतं. हा कुष्ठरोग आहे. हे सगळं तुमच्यामुळेच झाले. ताई, तुमचं ऐकलं आणि स्वामी सेवा बंद केली, त्यामुळेच असं झालंय. हे सगळं तुझं पाप आहे. स्वामी असं काही करत नाही. कपिलताईंवर उगीच नाव नको घेऊस. तू असंच काहीतरी पाप केलंयस, त्यामुळे हे सगळं होतंय. नाही नाही, माझं मन सांगतंय गुरूंपासून दूर गेलो म्हणून असं झालं. इथे नाही थांबणार मी. मला स्वामी चरणी जायचंय. कावेरी, अगं कावेरी. मलाही घेऊन चल ना अक्कलकोटला.
मलाही जायचंय ग. अगं ए, काय चाललंय? का थांबलीस? अहो काकू, इथे एका आजीबाईंनी मला आवाज दिला आणि म्हणाल्या पण मला अक्कलकोटला घेऊन चल. कुठे? अहो इथे. अगं बाई, आत्ता इथेच होत्या. मी स्वतः पाहिलं. कुठे कोण आहे इथे? भास झाला असेल तुला. चल लवकर, उशीर करू नकोस. कोण होत्या त्या? त्या खरंच मला दिसल्या होत्या का? की मला भास झाला? पण भास असेल तर तो एवढा खरा का वाटला? आणि त्यांनी अक्कलकोटलाच नेण्याची विनंती का केली? कावेरी, अगं ए कावेरी. कावेरी, तू अक्कलकोटला यायला निघाली आहेस. तुला वाटतंय हा प्रवास फक्त आमच्या दर्शनासाठी आहे, पण हा प्रवास त्याहूनही मोठ्या कारणासाठी आहे. हा प्रवास तुझ्या आयुष्याचा अर्थ उलगडणार आहे. प्रत्येक संकेत तुला तुझ्या सत्याच्या जवळ घेऊन जाणार आहे. तसंच दुसऱ्या बाजूला तो तुझ्या गुन्हेगारालाही स्वस्थ बसू देणार नाही. त्यालाही वारंवार इशारे मिळतीलच. नाही नाही, माझ्या घरात चोरी करायची हिंमत, मला लुटायचा प्रयत्न, मी त्याला जिवंत सोडणारच नाही. अहो, आपण एकदा तिजोरी बघून घेऊया. नाही, मी आत्ताच्या आत्ता फौजदाराकडे जातो, अख्खा गाव पालथा घालायला सांगतो, घर आणि खर शोधायला लावतो. माझ्या घरात हात घालणारा आज माझ्यापासून वाचणार नाही. अहो थांबा. काय आहे? अहो, चोरी झालीच नाहीये. काय? अगं काय बोलतेस? डोकं ठिकाणावर आहे ना? मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं, तिजोरी रिकामी होती. अहो एकदा इकडे येऊन तर बघा. हे कसं शक्य आहे? अगं आत्ता तर रिकामी होती. हे अरे हा, अरे माझे दागिने. अरे वा, सगळं परत आलं. आम्हाला भास तर नाही ना? हे विमला, मला जरा चिमटा काढ. हो काढते. हा, पण हा माझा भास नाहीये, म्हणजे खरंय, ही जागाच आहे. अहो मला सांगा, हा भास तुम्हाला झाला तरी का? क्षणभरापूर्वी तर तुम्ही खात्रीने म्हणत होता की तिजोरी रिकामी आहे, आणि आता तर सगळं जसंच तसंच आहे. आणि तरी तुम्हाला हा भास झाला कसा?